नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ मंडळी. आज आपण जाणून घेणार आहोत माघ अमावस्या रहस्य. आजच करा ही पूजा, पूर्वजांची कृपा मिळेल आणि विशेष करून खास करून तुमच्या मुलांसाठी हा दिवस खूप खूप फायदेशीर आहे. मंडळी, तुम्ही आज ही पूजा जर केली तर तुमच्यासाठीही खूप फायदेशीर आहे, कारण तुमच्या आयुष्यात जितके अडथळे येतात, जितके काम होत नाहीत, ते हा उपाय केल्यावर काम होणार आहे. मंडळी, माघ अमावस्येचे महत्त्व खूप आहे. माघ अमावस्या म्हणजे फक्त अंधाराची रात्र नाही, फक्त ती साधी अमावस्या नाही, ही आहे कर्म, पितृऋण किंवा कृतज्ञतेची रात्र आहे, ज्या दिवशी पूर्वजांची कृपा मुलांच्या भविष्याला दिशा देऊ शकते. जर घरात वारंवार अडथळे येत असतील, मुलांचे लग्न होत नसेल, नोकरीमध्ये अडथळे येत असतील, अभ्यासामध्ये मन लागत नसेल, तर आजची ही पूजा चुकू नका. करा ही पूजा, पूर्वजांची कृपा मिळेल आणि विशेष करून मुलांसाठी हा दिवस खूप खूप फायदेशीर ठरू शकतो. नमस्कार भक्तांनो, माघ अमावस्या ही साधी अमावस्या नाही. हिंदू धर्मात या दिवसाला पितृतृप्तीचा, पूर्वजांच्या आशीर्वादाचा आणि घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्याचा दिवस मानला जातो. म्हणतात, अमावस्येला पूर्वज पृथ्वीवर येऊन आपल्या कुटुंबाकडे पाहतात. जर घरात शांतता, श्रद्धा आणि पूजा असेल तर ते प्रसन्न होतात आणि त्यांची कृपा संपूर्ण कुटुंबावर असते. विशेष करून मुलांसाठी हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. मंडळी, जर मुलं अभ्यासात लक्ष देत नसतील, वारंवार आजारी पडत असतील, नोकरीत अडथळे येत असतील किंवा स्वभाव चिडचिडा झाला असेल, तर त्यामागे पितृदोष किंवा पूर्वजांची अपूर्ण इच्छा कारणीभूत असू शकते, असे शास्त्र सांगते. म्हणूनच आज माघ अमावस्येला हा सोपा उपाय नक्की करा. सकाळी लवकर उठा, स्नान करा आणि घरात स्वच्छता ठेवा. देवघरात एक तांब्याच्या ताटात काळे तीळ ठेवा. एक छोटा दिवा लावा. शक्य असल्यास तिळाच्या तेलाचा. आणि आता मन शांत करून आपल्या पूर्वजांची आठवण करा. मंडळी, काहींना पूर्वजांची एवढी नावे माहीत नसतात, तर त्यांची नावे माहीत नसेल किंवा माहीत असतील तर घ्या, नाही माहीत असतील तर मनात नम्र प्रार्थना करा. किंवा तुम्ही असंही म्हणू शकता, हे आमचे पूर्वज, आमच्याकडून काही चुका झाल्या असतील तर क्षमा करा. आमच्या मुलांवर तुमचा आशीर्वाद राहू द्या. यानंतर थोडेसे काळे तीळ आणि पाणी एकत्र करून पितृ तर्पण करा. हे करताना 11 वेळा म्हणा, ओम पितृदेवाय नमः. हा उपाय विशेष करून मुलांच्या प्रगतीसाठी खूप खूप लाभदायक मानला जातो. पूर्वजांची कृपा असेल तर मुलांच्या आयुष्यात अडथळे कमी होतात, अभ्यासात लक्ष लागते आणि नोकरीची संधी वाढतात आणि घरात सुख शांती टिकते. मुलांचा चिडचिडेपणा खूप कमी होतो. संध्याकाळी पुन्हा एकदा दिवा लावा आणि शक्य असल्यास गरजू व्यक्तीला अन्नदान करा, कारण अमावस्येला केलेले दान अनेक पटीने फळ देते, असे शास्त्र सांगते. मंडळी, लक्षात ठेवा, ही पूजा भीतीपोटी नाही, तर कृतज्ञतेने करा. आपण आज जे आहोत ते आपल्या पूर्वजांमुळेच आहोत. जर मनापासून प्रार्थना केली तर माघ अमावस्येच्या दिवशी मिळालेला आशीर्वाद संपूर्ण वर्षभर साथ देतो. आजची रात्र वाया जाऊ देऊ नका. पूर्वजांची कृपा मिळवण्याची ही सुवर्ण संधी आहे. कमेंटमध्ये नक्की लिहा, पितृदेव प्रसन्न होत, आणि हा संदेश प्रत्येक घराघरांमध्ये नक्की पोहोचवा. मंडळी, उद्या अमावस्या आहे, तर अमावस्येच्या दिवशी तुम्ही हे सगळं केलं तरी चालेल, किंवा आज संध्याकाळपासूनच अमावस्या चालू होणार आहे. म्हणजेच आज सोमवार, आज 16 फेब्रुवारी 2026 या तारखेपासून ते उद्या 17 फेब्रुवारी 2026 ला अमावस्या समाप्ती आहे. मंडळी, मी अमावस्येबद्दल सविस्तर माहिती आणखी एका व्हिडिओमध्ये दिली आहे. तुम्हाला जर माहिती हवी असेल, अशीच आध्यात्मिक माहिती आणि खास उपाय जाणून घ्यायचे असतील, तर आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. महादेव, पितृकृपा आणि धार्मिक उपायांबद्दल अधिक जाणून घ्यायचे असेल तर आमच्या चॅनलवरती नक्की भेट द्या. त्यावरती तुम्हाला अमावस्येबद्दल खूप सारी माहिती सांगितली आहे. मंडळी, हा व्हिडिओ जर तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच माहितींसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.